माय माऊली नमस्कार. चातुर्मास उत्सव विजयादशमी म्हणजे दसरा कथा ओविबद्ध. श्री गणेशाय नमः. गजवदन गौरीसुत त्यास साष्टांग प्रणिपात. विजयादशमी कथा निश्चित वर्णिन आता संक्षिपे. शुद्ध दशमी मास अश्विन तोच विजयादशमीचा दिन. करोनिया मंगल स्नान सरस्वती पूजन करावे. अन्य निर्मुनिया षडस ब्राह्मण सुवासनीयास आनंदे घेऊन या पंक्तीस भोजन करावे स्वस्त चित्ते. 20 घटिका आलिया दीन सुवस्त्राभरणे घालून संगे सुहृद जन घेऊन शिमोल्लंघन करावे. शृंगारावे अश्वहत्ती नाना वाद्ये घेऊन संगती. आरुढोणी सुखासनाव्रती जावे उत्तर दिशेकडे. कुठे जावे? उत्तर दिशेकडे. शमी पूजन करावे मग ईशान्यभिमुख व्हावे. मंत्रे करुणिया घ्यावे सुवर्णरत्रे शमीपत्रा. मुळास काढुनी शमीशी आनंद घ्यावे स्वगृहासी. शमी अर्पावी देव ब्राह्मणासी तैसेच अप्त इष्टा मैत्री. तेव्हा म्हणावायचा श्लोक. आदिराज महाराज वंदराज वनस्पते. आदिराज महाराज वनराज वनस्पते. इष्ट दर्शन मिष्टान्न शत्रुनांच पराजया. शमीपूजन करावे मुळास काढून शमीशी आनंद यावे स्वगृहासी. समी अर्पावी देव ब्राह्मणाशी तैसे साप्त इष्टा प्रती. नसेल शमीचा वृक्ष जरी आपटा पूजावा ते जरी. त्याचे सुवर्ण आणून घरी देवाधिकास अर्पावे. ते जे असतील नरपती त्यांनी व्हावया जयपत प्राप्ती. सुगंध तैले नाना जाती लावून स्नान करावे. शस्त्रास्त्राची पूजा करावी. वाहनाधिक पूजा करावी. इच्छिक वस्तू ब्राह्मणा द्यावी. तृप्त करावे भूदेवा. भोजनोत्तर चतुरंग दळ सिद्ध करून या सकळ. मानकरी प्रधान मंडळ याशी पाचरण करावे. पुढे डंका निशाणे नाना परीचे वाहने. शिमोल्लंघना कारणे जावे पूर्व दिशेकडे. शिमोल्लंघना कुठे जावे? पूर्व दिशेकडे. वास्तुपूजन करावे. अष्टदिक्पाळ पुजावे. इंद्राधिक देव बरवे. मार्ग देवता पुजावी. नंतर शमी पुजावी. शत्रूची मूर्ती आठवावी. मृतिकेची प्रतिमा करावी ती ठेवावी समोर. रविकुल मुकुटमंडन पूर्ण प्रतापी रघुनंदन त्याचे मणी ध्यान करून धनुष्य सज्ज करावे. ठाण मांडुनिया निर्भय भेदावे. शत्रु प्रतिमेचे हृदय तेने करुण शत्रुभय प्राप्त न होय नृपाते. मंत्राक्षरा घेऊणी करी भूदेवी टाकाव्या नृपावरी. मग नृपतीने सत्वरी गौरवावे ब्राह्मण. मग सहपरिवारीसी यावे परतून नगरासी. आरती ओवाळी ते दासी अत्यानंदे करोणी. सिंहासनी बैसता राजा सर्वाई करावी सुवर्णपूजा. प्रसन्न चित्ते सकळ प्रजा येती भूपती दर्शना. थोर थोर मान करी सेनापती मुख्यमंत्री. वस्त्रे भूषण त्या प्रती देवनिया तोष व्हावे. ऐसे प्रतिवर्षी करिता व्रत वैभव वाढेल अमित. शत्रुवरी जय प्राप्त होईल निश्चित नृपाते. हे विजयादशमी कथा येणे वर्णिले संक्षिप्त. विष्णू चरणी ठेवून चित्ता ऐकता सफळ होय मनोरथ. इति श्री विजयादशमी कथा समाप्त.